समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शूकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी गोपाल कृष्ण भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की परमगुरु श्रीमंत कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण रे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ कृष्णांच्या आत्म्यामध्ये मिसळून गेला. खरं तर शिशुपाल राक्षस आहे, राक्षसी वृत्तीचा आहे, पण तरी सुद्धा त्याचा आत्मा भगवंताच्या शरीरात मिळाला. ते पाहून युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं होतं त्यावेळेला आणि त्याने त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नारदांना प्रश्न विचारला की शिशुपाल तर भगवान श्री कृष्णांचा खूप द्वेष करत होते, तरी सुद्धा त्यांना श्रीकृष्णांची प्राप्ती कशी झाली? त्यावर उत्तर देताना देवर्षी नारदांनी प्रल्हादाचं चरित्र त्यांना सांगितलं. कुणाला? युधिष्ठिराला. आणि म्हणाले की महत्वाचं काय आहे तर भगवंताशी मन जोडलं जाणं. मग ती देवता असो की दैत्य असो, त्यांनी काहीही फरक पडत नाही.
प्रल्हाद दैत्य योनीमध्ये जन्माला आले होते. हो ना, प्रल्हादाची कथा आता सुरू होते. हे प्रल्हाद कुठे जन्माला आले तर दैत्य राक्षस योनीमध्ये जन्माला आले. तरीही भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. ज्याने आपलं मन काम क्रोध लोभ मोह भय आदी कोणत्याही वृत्तीने भगवंतामध्ये लावलं त्याला भगवंत आपल्यापासून कधीही वेगळे पाहत नाही. फक्त भगवंताशी मन एकरूप होणं एवढं महत्वाचं आहे. कामाने करा, क्रोधाने करा, लोभाने करा, द्वेषाने करा, मत्सराने करा, प्रेमाने करा, वात्सल्याने करा, कुठलाही एक भाव ठेवून भगवंताशी नातं जोडा. कुठलाही चालतं त्याला. आणि ते नातं जो कोणी जोडतो त्याला भगवंत आपलं केल्याशिवाय राहत नाही. सर्वस्वी त्याला आपलंसं करून टाकतात. नारदजी पुढे म्हणाले की प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघं दैत्य आपण बघितले. मागच्या जन्मी भगवंताचे पार्षद होते जयविजय नावाचे, आणि सनकादिकांच्या शापामुळे ते असुर योनीमध्ये जन्माला आले होते. तरीही त्यांच्या वंशात जन्म घेऊन प्रल्हाद भक्त शिरोमणी झाले. जगामध्ये जेवढे सद्गुणांचं वर्णन ऐकायला मिळतं तेवढे सगळेच्या सगळे सद्गुण भक्त प्रल्हादामध्ये एकवटलेले होते. देवता या असुरांच्या दुश्मन असल्या तरी देवतांच्या दरबारामध्ये जेव्हा संपूर्ण जगात सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण आहे याविषयी चर्चा होत असे त्यावेळेला सगळ्या देवता एकमताने प्रल्हादालाच मान्य करत आणि म्हणत भक्त असावा तर प्रल्हादासारखा. नारदजी पुढे म्हणतात की भगवंतांनी वराह अवतार घेतला आणि हिरण्याक्षाचा वध केला. जो हिरण्याक्ष प्रलयाच्या पाण्यामध्ये सुद्धा तपश्चर्या करत होता आणि पृथ्वी ज्या वेळेला वराह अवतार घेऊन चालले त्यावेळी त्यांनी सांगितली पृथ्वी माझी आहे, तुम्ही नेऊ शकत नाही. आणि मग हिरण्याक्ष आणि वराह अवतार भगवंत यांचं घमासान युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भगवंतांनी या हिरण्याक्षाला मारलेलं होतं. तेव्हा त्यांची माता आणि हिरण्याक्षाची पत्नी यांना अतिशय दुःख झालं. त्यावेळेला हिरण्यकश्यपू आपल्या मातेजवळ आणि आपल्या भावाच्या पत्नीजवळ गेला आणि त्यांना भरपूर ब्रह्मज्ञान त्याने सांगितलं. हिरण्यकश्यपू आपल्या आईला आणि भाऊजाईला म्हणाला की तुम्ही रडताय काय? आत्मा तर अजर आहे, अमर आहे, तो कधीही मरत नाही. सगळं शरीर नष्ट होणारं आहे, म्हणून तुम्ही हिरण्याक्षाच्या मृत्यूचा शोक करू नका. आणि त्यांनी काही आख्यानही आपल्या आईला आणि भाऊजाईला सुनावली, त्यांची समजूत काढली. हिरण्यकश्यपूचे विचार ऐकून सगळे शोकनिवृत्त झाले. त्यानंतर त्याच्या मनामध्ये आलं की आपण अजर अमर व्हावं. हे आईला आणि भाऊजाईला सांगतोय की कोण अजर अमर आहे या पृथ्वीवरती? जो आलाय तो मरणारच आहे, तुम्ही का शोक करता? आणि ते शोकातून बाहेर आल्यानंतर यालाच असं वाटायला लागलं की नाही आपण आता अजर आणि अमर व्हायला हवं. खरं तर या जगातला कोणीही अजर अमर नाही असा उपदेश त्यानेच केला होता, पण त्याची अवस्था लोकासांगे ब्रह्मज्ञान अशी झाली. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूने आसुरी संकल्पनेप्रमाणे मोठी घोर अशी तपस्या केली. त्याच्या तपस्येमुळे त्याच्या डोक्यावरती एक ज्वाला प्रकट झाली आणि ती ज्वाला स्वर्ग लोकाला भस्म करायला लागली. देवतांना त्यामुळे चिंता लागली. ते ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला काही माहिती नाही का, हिरण्यकश्यपू तपस्या करत आहे, जरा त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या त्या ज्वाळेने संपूर्ण स्वर्गलोक जो आहे तो तापतो आहे, आम्हाला त्रास होतो आहे, वेदना होत आहेत. तेव्हा स्वतः ब्रह्म म्हणाले की मी पाहतो, तुम्ही काळजी करू नका. श्री विष्णूंना मारून देवतांचा हविष्य हिसकावू पाहतो आहे, तर तुम्ही काहीतरी उपाय करा असं देवता ब्रह्मदेवांना म्हणाले. ब्रह्माजी सगळं जाणत होते. ते हिरण्यकश्यपू जवळ गेले
तपस्या करून हिरण्यकश्यपूच्या शरीराच्या चोहोबाजूला अग्नी तयार झालेला होता. ब्रह्मदेवांचं हृदय द्रवलं. त्यांनी आपल्या कमंडूतल्या पाण्याने तो अग्नी विझवला आणि हिरण्यकश्यपू धष्टपुष्ट सुवर्णमय शरीराने त्यांच्यासमोर प्रकट झाला. ब्रह्माजी त्याला म्हणाले की बेटा, कशासाठी एवढी मोठी तपश्चर्या केली आहेस तू? तुला काय हवं असेल तो वर तू मागून घे. हिरण्यकश्यपूने म्हटलं की माझा मृत्यू होऊ नये असं मला वर द्या. ब्रह्माजी म्हणाले, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू ठरलेला आहे, त्यामुळे तू मागितलेलं वरदान मला देणं अशक्य आहे. शक्यच नाही. जो जन्माला आलो तो मरणारच. तो कुणीही असू द्या, जीवजंतू असू द्यात, प्राणी असू द्यात, पक्षी असू द्यात, मनुष्य असू द्यात, नाही तर राक्षस असू द्या. ज्याने देह धारण केला त्याचा देह एक ना एक दिवस पडणारच. त्यानंतर हिरण्यकश्यपूने मग आपली बुद्धी लावली आणि तो म्हणाला की मला वरदान द्या की मी दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, आत मरणार नाही, बाहेर मरणार नाही, तुम्ही निर्माण केलेल्या कुठल्याही प्राण्याकडून मरणार नाही, माणसाकडून मरणार नाही, दानवांकडून मरणार नाही, देवतांकडून मरणार नाही, न शस्त्राने मरेल न अस्त्राने मरेल. म्हणजे जेवढं जेवढं त्याला त्यावेळेला सुचलं तेवढं प्रत्येक गोष्ट त्याने सांगितली. अशा प्रकारे हिरण्यकश्यपूने मृत्यूपासून वाचण्याचे जितके म्हणून उपाय होते त्या सगळ्यांचा उल्लेख केला आणि सांगितलं, मला आता तुम्ही मरण देऊ नका, या चौकटीत बसेल असं तुम्ही पहा. राजकारणी लोक पहिल्यापासूनच हुशार आहेत, नाही का? ब्रह्माजींनी त्याला वरदान दिलं. त्याला वाटलं की आता मी अमर झालो. त्याने स्वर्गातल्या देवतांना मग पळवून लावलं आणि स्वतः त्रैलोक्याचं ऐश्वर धारण केलं. वरदान मिळालं की शक्ती मिळते, अधिकार मिळतो आणि मग त्या अधिकाराचा दुरुपयोग हे असुर लोक करत असत. तसं यांनी पण केलं. लगेच स्वर्गावरती आक्रमण केलं, देवतांना हरवलं, त्यांना स्वर्गातून हाकलून दिलं आणि स्वर्गाचा, पृथ्वीचा राजा तो झाला. त्याच्या संकल्पाप्रमाणे सगळेजण चालायला लागले. नारदजी म्हणतात की मी सुद्धा आपली वीणा घेऊन गंधर्वांबरोबर त्याची स्तुती करण्याकरता त्याच्या समोर जाऊन उभा राहायला लागलो. एवढी पराधीनता देवतांना आली, गंधर्वांना आली की तो जसं म्हणेल त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. सगळ्या देवता त्याच्या सेवक झाल्या. त्या हिरण्यकश्यपूचे 4 मुलं होती. त्या 4 मुलांमध्ये प्रल्हाद हा सगळ्यात लहान मुलगा होता. हा लहान होता पण गुणांनी मात्र अतिशय महान होता. तो कधीही दुःखी व्हायचा नाही. तो कायम मोठ्यांचा आदर करायचा. त्याच्या हृदयामध्ये सगळ्यांविषयी सद्भाव होता. तो शीलवान होता आणि भगवंताच्या भक्तीमध्ये तो कायम निमग्न असायचा. त्रैलोक्याचं एकछत्र सम्राट हिरण्यकश्यपूने आपल्या या प्रल्हादाची शिकवण्याची व्यवस्था महालात केली नाही. खरं तर त्रैलोक्याचा राजा आहे. त्यांनी म्हटलं असतं तर दररोज प्रत्येक तासाला वेगवेगळे शिक्षक येऊन प्रल्हादाला शिकवू शकत असते. पण त्यांनी तसं केलं नाही. प्रल्हादाला गुरुकुलमध्ये त्यांनी पाठवून दिलं. घरी ट्युशन नाही सांगितली. ते सगळ्यांबरोबर जाऊन शिकायचं. महालाच्या जवळच एक गुरुकुल होतं. तिथे दैत्य गुरु जे शुक्राचार्य होते, त्या शुक्राचार्यांची 2 मुलं षंड आणि अर्मक हे त्या पाठशाळेतल्या मुलांना शिकवत असत. त्या गुरुकुलामध्ये इतर समवेत प्रल्हाद आता राहायला लागला आणि इतर मुलांसमवेत तो आता शिकायला पण लागला. एके दिवशी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बोलवलं की जरा बरेच दिवस झाले, प्रल्हादाला शिक्षकांनी काय काय शिकवलं ते पाहूया, असं म्हणून त्याने सेवकामार्फत आदेश पाठवला की प्रल्हादाला बोलवलेला आहे. प्रल्हाद आला. तो पहिल्यापासूनच अत्यंत विनयशील असल्यामुळे आल्याबरोबर त्याने आपल्या वडिलांच्या चरणांना स्पर्श केला, नमस्कार केला. बाबा तुम्ही कसे आहात असं विचारलं. त्याचं ते छान
गोड वागणं ऐकून प्रल्हाद हिरण्यकश्यपूला अतिशय आनंद झाला की किती गोड मुलगा आहे, हो की नाही, किती संस्कार संपन्न मुलगा आहे, याला काही शिकवावंच लागत नाही, जन्मतःच शहाणं बाळ आहे. त्याला खूप आनंद झाला. हिरण्यकश्यपूने लगेच प्रल्हादाला आपल्या मांडीवरती बसवून घेतलं आणि अतिशय प्रेमाने त्याला विचारलं की बाळा मला सांग की सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, तू काय शिकलास? त्यावर प्रल्हाद म्हणाला की पिताश्री, जगातले सगळे प्राणी मी आणि माझं या चक्करमध्ये उद्विग्न झालेले आहे. त्यामुळे या जगात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सगळं काही सोडून श्री हरी विष्णूंना शरण जाणे हे आहे. छोटासा प्रल्हाद सांगतोय की सगळे प्राणी मी आणि माझ्यामध्येच गुंतलेत आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचा त्रास दुःख त्यांना सहन करावं लागतंय. मग या त्रासातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपण काय करायला हवं? भगवान श्री विष्णूंना शरण जायला हवं. बाबा, अनेक जन्मांच्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतो की हा जीव आजपर्यंत स्त्री पुरुष पशु पक्षी यांच्या रूपाने जन्माला आलेला आहे. हजारो जन्मांपासून भगवंतापासून वेगळा झालेला हा जीव लौकिक सुखोपभोगात लीन झालेला आहे. हा संसार सुख आणि दुःख देणारा आहे. तो तेच सांगतोय की हजारो जन्मापासून हा जो जीव आहे हा वेगवेगळ्या योनींमध्ये आजपर्यंत फिरतोय. कधी पशु झाला, कधी पक्षी झाला, कधी मानव झाला, कधी राक्षस झाला, कधी काय झाला, कधी काय झाला. आणि हे सगळं फिरत असताना प्रत्येक वेळेला लौकिक सुख जे आहे त्याच्यामध्ये तो अडकतो. परत परत संसाराच्या प्रेमात पडतो आणि हा जो संसार आहे हा संसार सुख आणि दुःख देणारा आहे. त्यातही सुख कमी मिळतं, दुःखाचाच पसारा मोठा असतो. तसेच हा संसार प्रतिक्षण बदलणारा आहे. स्वार्थ आणि कपटाने हे जग भरलेलं आहे. त्यामुळे निस्वार्थीपणे प्रेम करणारा एकमात्र परमात्माच आहे आणि तो परमात्मा म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू आहे. त्याला आपण शरण जायला हवं. हे ऐकून हिरण्यकश्यपू जोरात हसला आणि म्हणाला की गुरुजींच्या पाठशाळेमध्ये माझ्या दुश्मनांची लोक बहुतेक घुसली आहेत आणि ती या मुलांना बिघडवत आहेत. जे शिकवायला पाहिजे ते शिकवतच नाहीये आणि श्रीहरी विष्णूच कसे श्रेष्ठ आहेत, त्यांनाच कसं शरण जायला हवं हे शिकवत आहेत. म्हणजे हे काहीतरी रॉंग आहे. त्याने राग व्यक्त करून प्रल्हादाची देखभाल चांगल्या रीतीने गुरुजींना करायला सांगितली आणि परत प्रल्हादाला गुरुकुलमध्ये पाठवून दिला. तो गुरुजींना म्हणाला की अरे हे काय चाललंय, मी प्रल्हादाला इथे का पाठवलं? कारण असुर किंवा राक्षस योनीमध्ये आल्यानंतर यांचे जे काही आचरण असतं, विचार असतात ते याला शिकवा. हा भलतंच काहीतरी काय शिकतोय, हे चालणार नाही. तिथे गुरुपुत्रांनी प्रल्हादाला विचारलं की अरे बाळा, आम्ही तर तुला यातलं काहीच शिकवलं नाही, तू कुठून शिकून आलास आणि आज तुझ्या बाबांसमोर काय बडबडलास? तुला कुणी चिथवलं? म्हणजे आमच्या पश्चात तुला दुसरं कोणी येऊन शिकवतं का पाठशाळेमध्ये? ते आम्हाला सांग. प्रल्हाद म्हणाला, गुरुजन हो, ज्यांची बुद्धी मोहग्रस्त असते त्यांच्या ठिकाणी दुराग्रह येतो आणि हा दुराग्रह भगवंताच्या कृपेनेच दूर होतो. इथे असणारे प्रत्येक जण मोहग्रस्त बुद्धीने व्यापलेले, ते काय मला ज्ञान शिकवणार, नाही का? ज्यांची बुद्धी शुद्ध असते, सात्विक असते, तेच लोक आत्मज्ञानाचा, भगवंताच्या दिशेने जाणारा मार्ग दाखवत असतात. जे लोक संसारामध्ये आधीच पिडलेले आहेत ते काय मला उपदेश करणार, ते काय मला ज्ञान देणार? त्यामुळे भगवंतानेच आपल्या इच्छेने माझ्या चित्ताला स्वतःकडे खेचून घेतलं आहे. गुरुजी जीव कोणाच्याही सांगण्यावरून भक्ती करू शकत नाही, तर सत्संग आणि संत कृपेशिवाय भक्तीचा रंग माणसाला लागत नाही. भगवत कृपेनेच भक्ती प्राप्त होते. तुम्हाला असं वाटत असेल की मला कोणीतरी सांगितलंय, शिकवलं आणि म्हणून मी इथे येऊन बडबडतोय, तसं नाही आहे.
ही भक्ती माझ्या मनामध्ये जी निर्माण झाली आहे ती भगवंताची इच्छा आहे, भगवंताची कृपा आहे आणि संतांचा संग आहे म्हणून आहे. हे ऐकून गुरुपुत्र भयभीत झाले, कारण ते राजाचे सेवक होते. ह्या बाळाला आपण सांगतोय आणि हा भलतंच आणखीन आपल्याला शिकवतोय, आता कसं होणार आपलं, अशी भीती त्या गुरुपुत्रांना शुक्राचार्यांच्या मुलांना वाटायला लागली. त्यांनी प्रल्हादाला समजावलं पहिल्यांदा की बाळा हे बरोबर नाही, तू जे वागतो आहेस, तू जो विचार करतो आहेस, तू जो अभ्यास करतो आहे तो चुकीचा आहे. तो ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याला धमकावलं की जर तू परत असं काही बोललास आणि विचार केलास तर आमच्याशी गाठ आहे. नंतर त्याला घाबरवलं की आम्ही तुला शिक्षा करू, असं करू, तसं करू. आणि नंतर त्याला धर्म अर्थ कामाचं शिक्षण दिलं. काही काळानंतर प्रल्हादाचं साम दाम दंड भेद याविषयीचं सगळं शिक्षण पूर्ण झालं, कारण तो राजमुलगा आहे ना, राजपुत्र आहे, त्यामुळे त्याला सर्व प्रकारचं शिक्षण देण्यात आलं. आणि नंतर थोडासा मोठा झाल्यानंतर, त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते गुरुपुत्र त्याला त्याच्या मातेकडे कयाधूकडे घेऊन आले. कयाधूला अतिशय आनंद झाला. आपला मुलगा पाठशाळेमध्ये जाऊन सगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आला. तिने त्याला मोठ्या प्रेमाने आंघोळ घातली, वस्त्रभूषणांनी त्याला सजवलं आणि नंतर गुरुपुत्रांबरोबर त्याला हिरण्यकश्यपूकडे पाठवून दिलं. प्रल्हाद आपल्या वडिलांच्या समोर गेला, त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाला. हिरण्यकश्यपूने त्याला आपल्या दोन्ही हातांनी उचललं, मांडीवरती बसवलं, त्याला हृदयाशी लावलं आणि त्याला उत्तम आशीर्वादही दिला. पुत्रस्नेहाने हिरण्यकश्यपूचं हृदय द्रवलं होतं. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की माझा मुलगा किती गुणी आहे, किती सालस आहे, किती सुंदर आहे, किती विनयशील आहे असं त्याला वाटलं. आणि हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला की बेटा प्रल्हाद, तू इतके दिवस गुरुकुलामध्ये जे शिकलास त्यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे असं तुला वाटतं, ती तू मला सांग. प्रल्हाद म्हणाला, पिताश्री, मी तर केवळ 9 गोष्टी शिकून आलो आहे आणि त्या गोष्टी म्हणजे श्री हरी विष्णूंची 9 प्रकारची भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम संख्यात्म निवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, विष्णूंचं स्मरण म्हणजे स्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. या 9 प्रकारच्या भक्ती मी चांगल्या पद्धतीने शिकलोय आणि त्या मला सगळ्यात जास्त आवडल्या. ही नवविधा भक्ती भगवंताच्या चरणी अर्पण केली तर यापेक्षा या दुनियेमध्ये मोठी कुठलीही गोष्ट नाही. नवविधा भक्तीने प्रभू प्रसन्न होतात आणि प्रभूंच्या प्रसन्नतेमुळे माणसाचे जीवन सफल होतं. भोगांच्या उपभोगाने शांती मिळत नाही. जर पूर्ण शांती आपल्याला हवी असेल, जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने नवविधा भक्ती करायला हवी. या नवविधा भक्तीने स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पित करायला हवं. हे ऐकून क्रोधाने हिरण्यकश्यपू लालेलाल झाला, चिडला. तो गुरुपुत्रांना म्हणाला, हे नीच ब्राह्मणांनो, तुम्ही माझ्या शत्रूंना मिळालेले आहात. गुरुपुत्र घाबरले आणि म्हणाले, राजन, आम्ही याला यातलं काहीही शिकवलेलं नाही. ही याची स्वाभाविक बुद्धी आहे, तुम्ही आम्हाला याचा दोष देऊ नका. त्यानंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं की तुला तुझ्या गुरूंनी हे शिकवलं नाही तर कुणी शिकवलं? प्रल्हाद म्हणाला, पिताश्री, जे लोक संसारामुळे गांजून गेले आहेत, संसार चक्रामध्ये फिरून पिसून निघतायत, ते कोणाला काय शिकवणार? ज्यांचा संसार मनामध्ये कायम बसलेला आहे तो कोणाला भक्ती काय शिकवणार? आणि कोणी शिकवल्याने कोणाची बुद्धी भगवंतामध्ये रत होत नाही, तर भगवंताच्या कृपेनेच भगवंतामध्ये ती रमते. ज्याची बुद्धी भगवंताच्या
चरणकमलांचा स्पर्श करते त्याचं जीवन बंधनातून मुक्त होतं. आता हिरण्यकश्यपू क्रोधाने अंध झाला, म्हणजे त्याचा क्रोध अनावर झाला आणि त्याने मांडीवर बसलेल्या प्रल्हादाला उचलून जमिनीवरती फेकून दिला आणि आदेश दिला आपल्या सेवकांना की हे दैत्यांनो, याला घेऊन जा आणि याला मारून टाका. हा मारून टाकण्यासच योग्य आहे. हा माझ्या शत्रूचं नामस्मरण करतो. हिरण्यकश्यपू श्री विष्णूंना आपला शत्रू मानत होते, कारण त्यांनी हिरण्याक्षाला मारलेलं आहे. हो ना, ज्यांनी भावाला मारले तो आपला शत्रू आहे. त्यामुळे हा माझ्या शत्रूचं नामस्मरण करतोय, भजन करतोय, पूजन करतोय, याला माझ्या घरामध्ये राहण्याचा, जिवंत राहण्याचा अधिकार नाही, याला मारून टाका. हे ऐकून भयंकर असे मोठे दैत्य त्रिशूल घेऊन प्रल्हादावरती प्रहार करायला लागले, पण ते निष्फळ झाले. त्यानंतर हिरण्यकश्यपूने या प्रल्हादाला हत्तीच्या पायी देण्याचा प्रयत्न केला, तोही निष्फळ झाला. नंतर विषारी सापांनी त्याला चावण्याकरता त्याच्यावर साप सोडण्यात आले, तेही निष्फळ झाले. नंतर त्याला मोठ्या डोंगरावरून खाली ढकलून देण्यात आलं, तोही प्रयोग निष्फळ झाला. नंतर अंधेरी कोठडीत त्याला बंद करण्यात आलं आणि शेवटी विष पाजण्यात आलं. जसं मीराबाईंना विष पाजण्यात आलं, वेणाबाईंना विष पाजण्यात आलं, तसंच या प्रल्हादाला देखील विष पाजण्यात आलं. त्याचं खाणं पिणं बंद केलं आणि त्याला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी समुद्रामध्ये बुडवण्याचाही प्रयत्न केला. म्हणजे त्याला मारण्याचे सगळे प्रयत्न करून झाले, एकही प्रयत्न त्यांनी सोडला नाही. पण अशा प्रकारे सगळे प्रयत्न करूनही प्रल्हादाला त्यांना मारता आलं नाही. पुरोहितांनी अभिचार केला आणि त्यातून एक कृत्या राक्षसी बाहेर आली. ती प्रल्हादाला मारायला धावली. म्हणजे प्रल्हादाला मारण्याकरता आता कुठलाच उपाय राहिला नाही. मग शेवटी मंत्रोपचार करून एक कृत्या, एक राक्षसीन तयार करण्यात आली आणि तिला सांगण्यात आलं की प्रल्हादाला मारून टाक. ती कृत्या निघाली प्रल्हादाला मारायला, पण तेवढ्याच भगवंताचं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी उपस्थित झालं आणि त्या सुदर्शन चक्राने त्याचं रक्षण केलं, प्रल्हादाचं रक्षण केलं आणि त्या कृत्येला मारून टाकलं. मग ते सुदर्शन चक्र ज्या ब्राह्मणांनी अभिचार केला त्या ब्राह्मणांवरती गेला आणि त्या सुदर्शन चक्राने ब्राह्मणांनाही मारून टाकलं. हे प्रल्हादाला कळल्यानंतर तो तिथे धावत धावत गेला आणि माझ्या मनामध्ये कोणाविषयी द्वेषबुद्धी नसेल तर मृत झालेले ब्राह्मण जिवंत होतील असं तो म्हणाला आणि खरोखरच प्रल्हादाच्या साम्यबलाने ते सगळे मृत झालेले ब्राह्मण पुन्हा जिवंत झाले. हे सगळं पाहून आणि ऐकून हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. तो विचार करू लागला की नक्कीच प्रल्हादामध्ये काहीतरी दिव्य शक्ती आहे आणि म्हणून आपण इतके प्रयत्न करतो आहोत, जंग पछाडतो आहोत, पण आपण प्रल्हादाला मारू शकत नाही. हा मरत नाही, हा कोणाला घाबरत नाही आणि याच्या सामर्थ्याला आता मर्यादा शिल्लक राहिलेली नाही. त्यावेळेला गुरुपुत्र शुंड आणि अर्मक हिरण्यकश्यपू जवळ आले आणि त्यांना म्हणाले की महाराज, प्रल्हाद लहान आहे, आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन जातो. थोड्याच दिवसामध्ये आमचे वडील शुक्राचार्य महाराज येतील, त्यांच्या सेवेमध्ये आम्ही त्याला ठेवून देतो. 24 तास तो त्यांच्या सेवेमध्ये राहिला की त्याची बुद्धी आपोआप बदलेल, तुम्ही काळजी करू नका. हिरण्यकश्यपू म्हणाला ठीक आहे, घेऊन जा एकदाचं त्याला आणि गृहस्थ राजाला योग्य असं शिक्षण त्याला द्या. पुन्हा प्रल्हादाला गुरुकुलामध्ये पाठवण्यात आलं आणि त्याचं पुढचं गृहस्थाश्रमाचं शिक्षण सुरू झालं, शिकवणी सुरू झाली. परंतु प्रल्हादजींवरती गुरुजींच्या शिकवणीचा काहीही उपयोग झाला नाही. उलट तिथं त्यांच्याबरोबर जे असुर बालक वाढत होते, राहत होते, शिक्षण घेत होते, ते मात्र प्रल्हादामुळे
प्रभावित झाले. आणि प्रल्हाद त्यांना आता उपदेश करायला लागले. पाठशाळेमध्ये भगवंताच्या नामाचं संकीर्तन व्हायला लागलं. अद्भुतच घडायला लागलं. प्रल्हाद त्यांना सांगू लागला की माझ्या मित्रांनो, बुद्धिमान व्यक्तीला कुमार अवस्थेतच भगवंताची भक्ती करायला हवी. वृद्ध लोक भक्ती करू शकत नाही, त्यावेळेला त्यांचे शरीर थकलेलं असतं. त्यामुळे भगवंताची भक्ती लहानपणापासूनच करायला हवी. आणि आत्ता आपलं वय हे अत्यंत योग्य आहे भगवंताची भक्ती करायला. त्यामुळे चला आपण सगळे मिळून भगवंताचं नामसंकीर्तन करू, भगवंताची कीर्तन करू, पूजा करू, अर्चन करू, असं तो त्यांना म्हणत असे. या जीवनामध्ये भगवंताच्या चरणांशी शरणागती करणं हीच एकमात्र सफलता आहे. कारण भगवंत समस्त प्राण्यांमध्ये स्वामी, सुहृद, प्रियतम आणि आत्मा आहे. लोकांना लहानपणी आपल्या हिताचं अहिताचं ज्ञान नसतं. कुमारावस्थेमध्ये खेळण्याकुदण्यामध्ये वेळ जातो. वार्धक्य शरीराला आलं की शरीरामध्ये शक्ती शिल्लक राहत नाही. त्यामुळे आपलंच वय असं उत्तम आहे की या वयापासूनच आपण भगवंताची भक्ती करायला हवी. तारुण्यामध्ये विविध प्रकारच्या कामनांच्या पूर्ती करता सगळा वेळ निघून जातो. आणि म्हणून आपल्याला वेळ वाया न घालता भगवंताचं भजन पूजन करायला हवं. अशा प्रकारे प्रल्हाद बालकांना उपदेश देत आणि ते ऐकून इतर असुर बालकही चकित होत असत. आणि ते प्रल्हादाला विचारत की प्रल्हादा, तू तर आमच्याबरोबरच इथे राहतोस, आमच्याबरोबरच शिकतोस, मग हे सगळं ज्ञान तुला आलं कुठून? कोण शिकवतं तुला हे सगळं? याचं उत्तर देताना प्रल्हादाने सांगितलं की जेव्हा माझे काका हिरण्याक्ष मारले गेले तेव्हा माझे वडील हिरण्यकश्यपू घोर अशी तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये निघून गेले. त्यावेळेला देवतांनी संधी साधून असुरांवरती हल्ला केला. सगळे असुर पळून गेले. माझी माता कयाधू तिला बंदी बनवण्यात आलं. आणि त्यावेळेला मी माझ्या मातेच्या गर्भामध्ये होतो. ते सगळे असुर, ते सगळ्या देवता माझ्या आईला कयाधू मातेला बळजबरीने घेऊन चालले होते. मार्गामध्ये देवर्षी नारद तिला भेटले. त्यांनी माझ्या मातेला देवतांच्या बंधनामधून सोडवलं आणि ते माझ्या मातेला आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले आणि तिला इच्छा प्रसूतीचं वरदान दिलं की जेव्हा तिची इच्छा होईल तेव्हा तिची प्रसूती होईल. 9च महिने पाहिजे, 10च महिने पाहिजे, 8च महिने पाहिजे असं काही नाही. तिची जेव्हा इच्छा असेल, मग तो गर्भ 12 वर्ष राहिला तरी चालेल गर्भामध्ये. हो ना, अद्भुत आहे. याचं अजून संशोधनच होऊ शकत नाही आपल्याकडे. तर तिला इच्छा प्रसूतीचं वरदान देण्यात आलं. तिला भागवत धर्म नारदांनी ऐकवला आणि तिला म्हणाले की तुझे पती जोपर्यंत तपस्या करून तुझ्या घरी येत नाही तोपर्यंत बाळा तू माझ्याच आश्रमात राहा, काळजी करू नको. इथं तुला घाबरण्याचं काहीही कारण नाही, तू इथे पूर्णपणे सुरक्षित आहे. तर देवर्षी नारदांनी तिला शिकवलेला जो भागवत धर्म आहे त्याचा उपदेश माझी माता विसरून गेली, पण मी गर्भात होतो तो मी ऐकला आणि तो माझ्या स्मरणात राहिला. हे ऐकून ते असुर बालक अधिकच प्रभावित झाले की अरे आपला प्रल्हाद तर फारच भारी आहे ना, तरी गर्भामध्ये सगळं ऐकलंय आणि सगळं लक्षात ठेवलंय, तो आपल्याला आता सांगतोय. त्यामुळे आता ती जी पाठशाळा होती ती प्रल्हादाच्या उपदेशानुसार चालायला लागली. गुरुजींचं तिथं कोणीच ऐकेन असं झालं. प्रल्हाद त्यांना शिकवायला लागले आपल्या मित्रांना की माझ्या बंधूंनो, भगवंताच्या उपासनेने कोणतंही कष्ट होत नाही. जसं आपल्या हृदयामध्ये आकाश आहे तसंच भगवंतही आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत. तेच आपले आत्मा आहेत, तेच आपले स्वामी आहेत, तेच सर्वस्व आहेत आणि त्यांच्याशिवाय इतर काहीही नाही. त्यामुळे गुरुपुत्रांनी पाहिलं की सगळी मुलं प्रल्हादाप्रमाणे
भगवंतामध्ये आता स्थिर झालेली आहे, तेव्हा ते घाबरले. आता काही आपलं खरं नाही असं म्हणून धावत पळत पुन्हा हिरण्यकश्यपूकडे गेले. आणि हिरण्यकश्यपूला सगळी वार्ता त्यांनी उलगडून सांगितली की तुमचा मुलगा दिवटा बघा काय काय करतो. स्वतः तर देवाच्या भजनी लागलाय, पण असुरांच्या सगळ्या मुलांना त्यांनी बिघडवले. सगळी मुलं भजन करत बसतात, भगवंताचं नाम घेत बसतात. आम्ही कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही. आता बघा बाबा तुम्हीच काय करता येईल ते. हे ऐकून हिरण्यकश्यपूच्या क्रोधाचा ठिकाणा राहिला नाही. त्याने निश्चय केला की प्रल्हादाला आता आम्ही माझ्या हातानेच मारेल. इतके दिवस मी प्रयत्न केला वेगवेगळ्या गोष्टींनी, वेगवेगळ्या साधनांनी त्याला मारण्याचा, पण तो मरत नाही. पण आता मीच माझ्या बालकाला मारून टाकेल. ताबडतोब त्याने प्रल्हादाला बोलवलं आणि अत्यंत कठोरवाणीने त्याला रागवत म्हणाला की अरे मूर्खा, तू खूप उद्दंड बालक आहेस. तू तर स्वतः नीच आहेसच, पण आमच्या कुलाला आणि इतर बालकांनाही आपल्यासारखा बनवू इच्छितोस. तू कोणाच्या जोरावर माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलंस. प्रल्हाद अतिशय नम्रतेने हात जोडून म्हणाला, न केवलम मे भवतश्च राजन सवई बलम बलीनाम चापरेशाम. हे राजन, ब्रह्मापासून छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या चर अचर जीवांना भगवंतांनी आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे, त्यामुळे मी कुठली उद्दंडता केलेली नाही. भगवंत जशी मला बुद्धी देतात, जसे भाव माझ्या मनामध्ये येतात, तसं मी वागतो. सगळ्यांच्या आत त्या एकाच परमेश्वराचं बल आहे. त्याच्या दृष्टीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्री, पुरुष, लहान मोठा, धर्मात्मा, पापात्मा, दैत्य, देवता असा कुठलाही भेद नाही. तो समत्व दृष्टीने सगळीकडे पाहतो. तोच सगळ्यांचा आत्मा आहे. माझं बल, तुमचं बल, इथे उपस्थित असल्याचं सगळं बल किंवा शक्ती तोच आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपू क्रोधाने वेडा झाला आणि तो म्हणाला की कुठे तुझा ईश्वर, मला दाखव. जर तो सगळ्या ठिकाणी आहे तर तो या खांबामध्ये सुद्धा आहे का, असं म्हणून त्या सभेतल्या एका खांबावर त्याने जोराने लातेने प्रहार केला. तो खांब कडकड आवाज करत तुटला आणि त्यातून नरसिंह भगवान प्रकट झाले. नरसिंह भगवान की जय. भक्त प्रल्हादाचे बोल खरे करण्याकरता आणि सर्व व्यापकता सिद्ध करण्याकरता नरसिंह भगवान वैशाख शुद्ध चतुर्दशीला लाकडाच्या खांबातून प्रकट झाले. पंजाबमधील मुलतान नावाच्या शहरामध्ये हिरण्यकश्यपूची राजधानी होती. इथेच नरसिंह भगवान प्रकट झाले. ह्याच कारणाने पंजाबमधले शीख आपल्या नावासमोर सिंह शब्दाचा वापर करतात. नरसिंह म्हणून ते तिथे सिंह हा शब्द वापरतात. नरसिंह प्रकट झाल्यावर हिरण्यकश्यपूने त्यांच्याशी युद्ध केलं. शेवटी नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूला पकडलं आणि दरवाजाच्या जवळ घेऊन आले. उंबऱ्यावरती बसले. आता ते दरवाजाच्या आतही नव्हते, बाहेरही नव्हते. त्यांनी त्याला आपल्या गुडघ्यावर झोपवलं. त्याला खालीही ठेवलं नाही आणि वरही घेतलं नाही. त्यावेळेला दिवसही नव्हता, रात्रही नव्हती, संध्याकाळची वेळ होती. आणि भगवान नरसिंह मनुष्यही नव्हते, पशुही नव्हते, राक्षसही नव्हते, देवताही नव्हते. ब्रह्मदेवांनी बनवलेलं त्यांना नव्हतं. हिरण्यकश्यपूच्या जेवढ्या अटी होत्या त्या सगळ्या अटी पूर्ण करत न शस्त्राने न अस्त्राने मारता नरसिंह भगवंतांनी आपल्या हाताच्या पंजांनी त्याचं पोट फाडलं आणि त्याच्या आतड्यांच्या माळा आपल्या गळ्यामध्ये टांगल्या. त्यावेळेचं हे चित्र मोठं अद्भुत आणि विचित्र होतं. नरसिंह भगवान अतिशय रागावलेले होते. त्यामुळे ते जोरजोरामध्ये डरकाळ्या फोडत होते. ते हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर तिथून उठून हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावरती जाऊन बसले. हिरण्यकश्यपूचं ते सिंहासन त्यांना आपल्या भक्ताला प्रल्हादाला द्यायचं होतं
आणि आत्तापर्यंत तिथे आसुरी शक्ती बसलेली होती. ती आसुरी शक्ती नष्ट करायला हवी आणि प्रसाद रूपात त्याला ते सिंहासन द्यायला हवं, म्हणून भगवंत स्वतः त्या सिंहासनावर जाऊन बसले. हिरण्यकशिपूचा वध झाल्यानंतर सगळ्या देवता त्यांची स्तुती करण्याकरता तिथे उपस्थित झाले. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तरीही नरसिंह भगवंतांचा क्रोध शांत होईना. तेव्हा देवतांनी लक्ष्मीजींना विनंती केली की बघा जरा तुम्ही सांगा, शांत करा त्यांना. लक्ष्मीजींनी लगेच फणकारत म्हटलं, हो ठीक आहे ना, त्यात काय एवढं. आणि त्या लक्ष्मीजी नरसिंह भगवंतांच्या जवळ गेल्या, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि पुन्हा माघारी परतल्या. त्यामुळे हे काही माझ्याच्याने होणारी गोष्ट नव्हे. यांचं आजचं रूप मी आजपर्यंत कधी बघितलेलं नाही आणि इतके भयंकर ते रागावलेले आहेत, माझ्याच्याने ते शांत होणार नाही. शेवटी देवतांनी प्रल्हादालाच सांगितलं की बेटा, तुझ्या वडिलांवरती भगवंत रागवले, त्यामुळे तूच आता त्यांच्या जवळ जा आणि त्यांना शांत कर. ते ऐकून प्रल्हाद नरसिंह भगवंतांजवळ गेले आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला. नरसिंह भगवंतांनी लगेच प्रल्हादाला उचलून आपल्या कडेवरती घेतलं. म्हणजे छोटासा प्रल्हाद आहे, त्याचे ते छोटे छोटे नाजूक नाजूक हातांनी त्याने नरसिंह भगवंतांच्या चरणांना स्पर्श केल्याबरोबर त्यांचा राग उतरला. भक्तामध्ये काय ताकद असते पहा, हे दाखवलंय ते. त्यांचे डोळे सुकुमार झाले, जे क्रोधाने लाल लाल झाले होते, जोरजोरात ते डरकाळ्या फोडत होते, त्यांचा आवेश एकदम कमी झाला. डोळे सुकुमार झाले, प्रेमळ झाले. त्यांनी जिभेने प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली. सिंह आहेत ना ते, जसं प्राणी आपल्या बालकांना प्रेमाने चाटतात, तसं त्यांनी याला चाटायला सुरुवात केली. आणि त्याला म्हणाले की प्रल्हादा, कुठे तुझं सुकुमार शरीर आणि हे कोवळं वय, आणि त्या क्रूर असुराने तुला किती किती कठोर यातना दिल्या. प्रिय प्रल्हादा, मला यायला उशीर झाला, विलंब झाला, मला क्षमा कर. प्रल्हादाच्या भक्तीची दिव्यता पहा. प्रत्यक्ष भगवंत इथे भक्ताची क्षमा याचना करतायत. त्यानंतर प्रल्हादाने उभं राहून भगवान नरसिंहाची स्तुती केली. प्रल्हाद म्हणतात की हे प्रभो, मी आपला स्वभाव जाणतो. कोणाकडे किती धन असो, कुलीनता असो, रूप, तप, तेज, विद्या, ते प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी, भोग, हे 12 गुण जरी असले तरी त्याच्यावरती आपण संतुष्ट होत नाही. पण नीचात नीच माणसाच्या मनामध्ये तुमच्याविषयी जर भक्ती असेल तर तुम्ही लगेच संतुष्ट होता. जसं तुम्ही गजेंद्रावरतीही संतुष्ट झालात. मी स्वतः गुणहीन आहे, जातीहीन आहे, ज्ञानहीन आहे, पण तरीही तुम्ही माझ्यावरती अपार अशी कृपा केली. त्यानंतर परत प्रल्हादाने भगवंताची अद्भुत अशी स्तुती केली. या स्तुतीमध्ये भगवंत तत्वाचं निरूपण केलेलं आहे. ती स्तुती ऐकून भगवंत संतुष्ट झाले आणि ते प्रल्हादाला म्हणाले की प्रल्हादा, तुला हवा तो वर तू मागून घे. प्रल्हादांनी हात जोडले, त्यांना वंदन केलं आणि म्हणाले, हे प्रभो, मी काय तुमच्यावर एवढ्याकरता प्रेम करतो की मला तुमच्याकडून कशाची प्राप्ती व्हावी? मी तुमचा सेवक आहे, मी मागणारा नाही. प्रभो, मी तुमचा निष्काम सेवक आहे आणि तुम्ही माझे निरपेक्ष स्वामी आहात. त्यामुळे वरदानाची आवश्यकता नाही. प्रल्हादाच्या ठिकाणी जर आपण असतो तर बापरे, थांबा म्हटलं असतं 5 मिनिट, सगळ्यांनी विचारलं असतं काय काय हवंय आपल्याला. भगवंत प्रसन्न झाले, घ्या मागून, काय मागायचं ते. म्हणजे भगवंत प्रसन्न झाल्यानंतरही भक्ताची बुद्धी स्थिर राहते, ठेवायची असते त्याने. त्यामुळे वरदानाची आवश्यकता मला नाही, पण वरदान शिरोमणी स्वामी, तुम्ही मला वरदान देऊ इच्छित असाल तर मला असा वर द्या की माझ्या मनामध्ये वरदान मागण्याची इच्छा कधीही निर्माण होऊ नये.
कोणाकडनंच मी काही मागू नये, तुमच्याकडनं पण नाही, कोणाकडनंच मी काही मागू नये, असं मला वरदान द्या. प्रभो, तुम्ही मला वरदान देऊ इच्छित असाल तर माझ्या पित्याने हिरण्यकश्यपूने तुमची निंदा केली, त्यामुळे त्यांचं मंगल होऊ द्या. त्यांनी केलेला गुन्हा माफ करा. त्यांच्या अंग प्रत्यंगाचं मंगल होऊ द्या. त्यांच्या 10 इंद्रियांचं मंगल होऊ द्या. त्यांच्यातील पंचमहाभूतांचं, अंतःकरणाचं, त्यांच्या जीवात्म्याचं मंगल होऊ द्या. हे सगळं ऐकून भगवंत म्हणाले की प्रल्हादा, तुझ्यासारखा मुलगा ज्यांना मिळतो त्यांचं मंगलच मंगल होऊन जातं. ते कितीही वाईट असू देत, त्यांचं मंगल झाल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर नरसिंह भगवंतांनी प्रल्हादाचा राज्याभिषेक स्वतः केला. काय भाग्य असेल पहा. तेव्हा ब्रह्माजी त्यांच्या जवळ आले आणि नरसिंह भगवंत ब्रह्माजींना म्हणाले की हिरण्यकश्यपूला तुम्ही वरदान दिलं तसं भविष्यात पुन्हा कोणालाही वरदान देऊ नका. माझी फार पंचायत होते, कुठल्याही अवतारात मला यावं लागतं. निदान मला विचारत जा की कुठलं वरदान देऊ, कुठलं देऊ नको. प्रल्हादाचं राज्य स्थापित झालं आणि सृष्टीमध्ये सर्वत्र मंगल झालं. दैत्यांचे अधिपती भक्त प्रल्हाद, देवतांचे अधिपती इंद्र झाले आणि पृथ्वीवर माणसांचं राज्य त्यावेळेला स्थापित झालं. श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादांची स्तुती झाल्यानंतर भगवंत वासनांचे निवारण कसे करतात याविषयी युधिष्ठिराने नारदजींना प्रश्न विचारला.